मी करतो सर्वांना। आज या ठिकाणी माऊली ग्रुप डोंबिवली आमचे सन्माननीय मित्र आणि एक माझे मोठे आधारस्तंभ असणारे कोलारकर साहेब, सकल सौभाग्यवती कोलारकर मॅडम, या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि भोये सर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात। भोये सर आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी दोन्ही तरुण आणि तडफदार शिक्षक देशमुख सर आणि आवटे सर आणि तुम्ही सर्व चिमुकले दोस्त हो। आज या ठिकाणी 150वा टीव्ही आहे आणि त्या निमित्ताने बघा, अतिशय सर सांगतीलच तुम्हाला, पण छोट्यातून सुरुवात झालेली आहे या गोष्टीला आणि आज वटवृक्ष तयार झालेला आहे। 150वा टीव्ही या ठिकाणी देण्यात येत आहे। मी एवढंच या ठिकाणी सांगू शकतो की आज जो टीव्ही दिलेला आहे तो सन्माननीय मंगेश गांधी सर यांनी, आणि त्यांचंही विशेष कौतुक आणि आभार। आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येत असतात, त्याच्यामध्ये जो जिंकणारा कधीही हार मानत नाही, आयुष्यामध्ये जिंकणारा कधीही हार मानत नाही आणि हार मानणारा कधीही जिंकत नाही, हे शब्द माझे कोलारकर साहेबांसाठी आहेत। कारण मी बघितलेलं त्यांना एकदम जवळून की ह्या गोष्टींसाठी नुसती टीव्हीच नाही सर, तर वॉटर व्हील असतील, आमच्या दापूरमाळ सारख्या भागामध्ये टाक्या पोहोचवायच्या असतील, उठाव भागामध्ये मुलांची शैक्षणिक प्रगती आणि ग्रामस्थांचा विकास त्यासाठी बंधारे बांधायचे असतील, तर त्यांची जी अपार मेहनत आहे, त्यांच्या मेहनतीला माझा सलाम आहे। आणि विशेष म्हणजे त्या मेहनतीच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या आमच्या मधुश्री मॅडम ताईंचं विशेष कौतुक आहे की बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये बघत असाल, तुम्ही एखादा चांगला कार्यक्रम करायला घेतला की कुठे जर काही वस्तू रूपात किंवा कशाने देणगी देत असाल तर घरातून पहिले हो असा आवाज येतो, म्हणून आपण कुठेतरी मागे येतो। तुम्ही जर कुठे चांगल्या कार्यासाठी झाला असाल तरी पण आवाज येतो, अहो जर ऐकलत का, मग परत आपण मागे येतो। परंतु इथे तसं नाहीये, खांद्याला खांदा लावून यांना मी उपमा देऊ शकतो फक्त सावित्रीमाईंचेच। त्या खऱ्या सावित्रीमाई आहेत ज्या मुलांना तुमच्यासाठी झटतात आणि याचा उपयोग तुम्ही करायचा आहे। अतिशय आनंदात राहायचं आहे, टीव्ही बघायची आहे, मजा करायची आहे, बरोबर, आणि खूप खूप अभ्यास करायचा आहे। खूप अभ्यास करणार तर आपण कुठेतरी समाजामध्ये प्रगती करणार। आज बघतोय आपण की आपल्याकडे आपण झोपडीत राहतो आणि शहरामध्ये जसं जाल तुम्ही ते लोक बंगल्यात राहतात, आपण पायी चालतो ते गाडीवर फिरतात। तर हे फक्त झालंय बदल फक्त शिक्षणाने। मी तुम्हाला पुन्हा सांगतो, सरांनाही सांगतो, सर आपण या मुलांकडे लक्ष देत आहात, पण अधिक लक्ष द्यावेत आणि त्यांची शैक्षणिक प्रगती उंच व्हावी, आणि त्यासाठी जे मंगेश गांधी सरांनी आपल्या टीव्ही दिलेला आहे त्याचा आपण अतिशय वापर करावा चांगल्या पद्धतीने, आणि खूप खूप आनंद आपणही घ्यावा आणि मुलांनाही द्यावा। एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद, थँक्यू।